हॅलो चित्रे, काय म्हणतेस? हेलो मीरे. मी ओके आहे असं म्हणू शकतो पण आता तरी या क्षणी गुड. असं वाटतंय मला. दॅट्स बाहेर अ गुड प्लेस टू स्टार्ट. आहे ना रे, भयंकर वारं सुटलंय पण म्हणजे काहीही उडून जाईल असं वाटतंय. हो हो. गार आणि वारा असं दोन्ही आहे आज. गारवारी सुटले झाडांना आणि कळतच नाहीये कसं रिॲक्ट करूयात आपण म्हणजे. तू झाड आतमध्ये आणू नकोस. मी आज तुला सकाळीच मेसेज करणार होती की नो म्हणून, फक्त नो एवढंच टाकणार होते मी. तुला कळेल असं मला वाटलं होतं. तिथे ग्रुपवर विचारणार होते की झाडं आत आणायला पाहिजेत आता. कारण त्याचा गार लागत मॅथमॅटिकली असेल. 50 डिग्रीज इज स्टील, आय थिंक, 10 डिग्री सेल्सिअस इंडियाचं, जिथे व्यवस्थित राहतात इंडियाची झाडं. बरोबर आहे. पण ती अशी उदास दिसतायत असं माझं म्हणणं आहे. हा म्हणजे त्यांना अगदी, आपण कशाला मुलांना पण आपण एवढं प्रिन्सेस ट्रीटमेंट देत नाही, तर झाडांना का? नाही, दॅट इज ट्रू. त्यांना पण त्याला झडू दे, स्ट्रॉंगर होती. इम्युनिटी वाढेल त्याची हा. इम्युनिटी. व्हॉट डझंट किल देम मेक्स देम स्ट्रॉंगर. आहे ना, दॅट इज ट्रू. म्हणणं काही चूक नाही तुझं. आपल्याला फार काम आहे मेरे विंटर मध्ये, म्हणजे तुला माझ्याकडे येऊन खूप काम करायचंय असं. कारण आपल्याला ती सगळं ते असं बदलायचंय, त्याचं ते आधार द्यायचे जे आपण त्याला स्ट्रक्चर लावलंय छोटं छोटं ते सगळं. म्हणजे मग ते मला ते गुलाबी म्हणजे गुलाबाचं जे झाड आहे ना, ते काहीच माझं ऐकत, तेही माझं काहीच ऐकत नाहीये असं झालंय. कळलं ना? म्हणजे आता त्याला वळण लावावं लागेल तुला. वळण लावायला लागेल आणि ते लावून घेत नाहीये कारण त्याला जिथे ते असं आपण त्याला असं काय म्हणतात ना त्याला ते. आर्च. हा, ते केलंय तर ते फॉलो करायला पाहिजे ना त्यांनी ऍक्च्युली ते असं. आपलं आपलं करणार नाही, त्याला प्रत्येक वेळेला नवीन आलं की यू हॅव टू बेंड इट, मेक इट, फॉलो इट, असं तू आपलं. रविवारी येत ना मग इकडे, जेव्हा तू मुलांना ड्रॉप करून आता तुम्ही हो काय. हो, तू अशी जवळच राहतेस ना, शेजारीच राहते की लगेच आय कॅन जस्ट वॉक नाही युअर नाही, बॅकयार्ड. तू मला विचारतेस की नाही की मुलांना सोडल्यानंतर तू आहेस का, तर हा प्रश्नच नकोय. तू अशी मागणं येत जा, त्या गुलाबांना वळण लावत जा आणि मग तुम्ही असेल तर मला भेटत जा. हो. नाही का, म्हणजे बरोबर. शिवाय आणि तू एकदाही येऊ नकोस माझ्याकडे फक्त ट्रिमिंग करायला. आज नाही नाही, आज ट्रिमिंग वगैरे करायला, कामं करायला. हा, खायला नाही, कामं करायला. हे बाकी खरं आहे. नाही, मी येणार आहे तुझ्याकडे. हम्म. ऑक्टोबर एंडला मला वाटतं आपल्याला झाडं आत आणावी लागतील असं मी जाहीर करणार आहे आणि सगळ्यांनी ती आत न्यायची आहेत असंही मी जाहीर करणार आहे. वा. नाही. तर त्याच्या आधी आपल्याला त्यांचं हेअरकट मारावं लागेल एक प्रचंड, नाही का, येस. असं मला वाटतंय. त्यामुळे पण असं आपण जवळ राहत असतो तर एकमेकांच्या घरी हो जाणं इझियर हो झालं. हो, खरंय. शेजार ग, शेजारी, सख्खे शेजारी आपण. माझं शेजाऱ्यांशी पटत नाही. माझं कोणाशीच तसं पटत नाही खरं सांग. शेजाऱ्यांशी विशेष पटत नाही असं. जास्त जवळ लोक राहायला आले की, किंवा जास्त जवळ झाले की हे मला युजली माहिती आहे. प्रॉब्लेम्स होतात. नाही नाही, मला काय वाटतंय ना, हे तुझा जो हा मुद्दा आहे, तर माझं माझ्या शेजाऱ्यांशी उत्तम पटतंय आता. आणि त्याचं अतिशय महत्वाचं कारण असं आहे की ते कोणी माझे मित्रमैत्रिणी नाहीयेत. एक्झॅक्टली. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाला, म्हणजे हे दुष्ट किंवा वाईट अर्थाने नाही, प्रत्येकाला आपापल्या पायरीवर प्रत्येक म्हणजे आपल्या सकट आपण हिशोबात राहायला पाहिजे. थोडक्यात एकाच्या मध्ये चार पाय गेले की तू संपलं ते. आय तुला थिंक. फोकसला अजिबात नकोय मी त्यांच्या गल्लीत आलेली. कारण आपला आउट ऑफ फोकस जेव्हा जेव्हा मला घरं सांगतो ना की या गल्लीत आली आहेत, माझ्या गल्लीत घरं आली आहेत, तेव्हा फोकस इज लाईक नॉट व्हेरी की. नको नको, राहू दे. तुमच्या एरियात बघा छान आहेत वगैरे असं ते म्हणते. मी पण तसंच केलं असतं. मी असं बरोबर आहे. बाकी कोणी मला विचारलं, मैत्रीण, हो 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 हो, बरोबर. की तुझ्या कम्युनिटीमध्ये बघ ना घर आहेत का? हा. पण ते आहेत ना, पण तुझ्यासाठी नाहीये. नाही पण हा हे आहे म्हणजे असं होतं आणि मग काय आणि यू कॅन, होतं. आय थिंक, प्रत्येक रिलेशनशिपची एक मर्यादा किंवा एक बाउंड्री असते. तर यू म्हणजे कॅन बी मोर, न आणि न येत नसला तरी शब्द येत आहेत बरेच मराठीतले. एवढे मराठी शब्द माझ्या डोळ्यातनं अश्रू येणार होते आता गळागळा. नाही, पण त्याला यू हॅव टू रिस्पेक्ट दोज. हो बरोबर. फ्रेंड्स बरोबर तू मोर ओपन होऊ शकते, पण मग नेबर झाल्यानंतर ते इक्वेशन बदलतं आणि मग ते सगळंच
गडबडतं असं मला वाटतंय. आणि मग सगळ्यात जास्त गडबड कधी होते असं तुम्ही विचारा विचारणार. तर विचारल्याशिवाय सांगणार आहे हे माहितीये मला ऑलरेडी. काय विचारा. तेव्हा सगळं बिघडत असेल असं म्हणूयात आपण. कारण मी आता आठवायचा प्रयत्न करते की माझं शेजाऱ्यांशी कधी काही बिघडलं होतं का, तर कधीच नव्हतं बिघडलं. कारण सगळ्यांनाच मी 4 हातावरच शेजारीच होते म्हणजे ते माझे एक्सपेक्टेशन्स कमी असतात ना, म्हणजे दे आर नेबर. शेजारी. ते अडीअडचणीला काम येतात, ते यु नो दे आर देअर. आय मीन हां. म्हणजे देअर इज अ बाउंड्री, देअर इज अ लिमिट. नीट ठेवलेला शेवटचा चहाचा 2 काय पुड्या मिळाल्या नाहीत तर मागितल्यावर दिले जातील. साधारण ह्या दर्जाचा असलेलं बरं. इवन फॅमिली हो आई ते हो. पण असे जवळ असले पाहिजेत. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिने स्वतःच्या बहिणीला सांगितलं की तू जवळ ये, पण म्हणजे जवळ ये असं, जवळ ये असं म्हणजे जवळ ये. आणि त्यात पण आय थिंक जरी तुम्ही जवळ अगदी शेजारी राहत नसाल तरी पण अगदी रोज जाऊन भेटला, रोज चहाला गेलो, चहाला आलो, चहाला गेलो, तरी पण इट्स द सेम इफेक्ट असं मला वाटतंय. आणि शेजारी राहून पण इफ यू कीप दॅट डिस्टन्स की बाबा भेटतो आपण बाहेर कुठेतरी भेटतो किंवा यु नो एव्हरी सो ऑफन एकमेकांच्या घरी भेटतो, तरी पण आय थिंक इट्स फाईन. आपल्या प्रत्येक रिलेशनशिप मध्ये टू मच टुगेदरनेस इज अ प्रॉब्लेम असं मला वाटायला हो लागलं. हो, अगदी बेटर आणि बिटर हाफ मध्ये पण. करेक्ट. मला तर वाटतंय नवऱ्याने ट्रॅव्हलिंग जॉब वगैरे असला की एकदम उत्तम चालतं ते. अगदी कन्सल्टिंग जॉब आणि मग काय सगळं हनीमून पिरियडच आहे ना, मग फ्रायडे सॅटर्डे एन्जॉय ती ह्याची इन्फोसिसची बायको पण तेच म्हणते ना की एवढं चालतंय कारण आम्ही भेटतच नाही एकमेकांना. आणि तो असतो तेव्हा मी नसते, मी असते तेव्हा तो नसतो. म्हणजे आता माझा बिटर हाफ आता त्याला ड्राईव्ह करून जावं ऑफिसमध्ये वगैरे जावं लागतं. त्याच्यामुळे तो सकाळी 8 ते रात्री 7:30 MIAच असतो. म्हणजे काय नसतोच म्हणजे ना. आणि मी 9:30ला घरी येते राघवला घेऊन रात्री. त्यामुळे असं आपोआप आम्ही आमच्या मनामध्ये ठरवतो की अच्छा हे 5 मुद्द्यांविषयी निर्णय झाला पाहिजे. पैकी 3 भांडणाचे आहेत तर मग ते राहू देत कारण वेळच नाहीये भांडायला. तर हेच 2 फक्त बोलून काय ते विषय संपून निर्णय घेऊ म्हणजे उद्याचा दिवस चालतो असं. त्यामुळे मला वाटतं की हा संदेश द्यायला पाहिजे आपण सगळ्यांना की जे खूप भांडण होत असेल तर अजून काम करा, दुसरा जॉब बघा, तिसरा जॉब बघा, चौथा जॉब बघा, ट्रॅव्हलिंगचा जॉब बघा, आउट ऑफ स्टेट जॉब बघा, नाही का. फक्त दुसरे मुलं आणि मुली बघू नका, बाकी सगळं बघा. त्याच्यात इथे प्रॉब्लेम येऊ शकतात दुसरे मुलं आणि मुली बघायला लागलात तर. पण नाही, टू कमिंग बॅक टू फ्रेंड्स बिंग नेबर्स म्हणजे मी पण अगदी रिलक्टंट असते. म्हणजे काल मला अजून एक मैत्रीण आली होती, ती अशी खूप सारी कारली घेऊन जायला गेली होती, खूप आली होती आणि लोकांना अग्रांनी देऊन पण आता म्हणजे मला लोक संपलेत म्हणजे कारली घ्यायला. तर ती घेऊन गेली तेव्हा ती लोक अगं गोड देतात दुसऱ्यांना, म्हणजे कारली रिअली. हे बघ मी रे, एक तर माणूस जसा असतो, जे असतं त्याच्याकडे तेच तो दुसऱ्याला देऊ शकतो, हे तर काय म्हणजे आहेच आहे. आयदर शब्दांनी किंवा ऍक्च्युअल कारली, हे दोनच ऑप्शन्स आहेत देण्यासारखे. पुरत नसतील तर ही घ्या ना कारली. नाही आणि कडू ऐकवत नसेल कडू करून घ्या तोंड. दे आर गुड फॉर यू, जरी का कडू लागत असतील तर तसंच. आय अग्री विथ दिस, कडू गोष्टी आर गुड फॉर यू. त्यामुळे तर ती मला सांगत होती की तिच्या घरा शेजारचंच घर विकायला आलंय. म्हणलं नो, नाही नेवर, हे होऊ शकत नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याच्यावर ती असं म्हणत होती की नाही म्हणजे कसं होतं की तूच असशील तर काय ना शेजारीच, म्हणजे म्हणलं अगं म्हणते म्हणूनच की नकोय, म्हणजे म्हणूनच नकोय. एक्झॅक्टली, अशक्य आहे. आणि मला वाटतं ते उठून आपण जातो आणि मग त्याला पण एक थोडे दिवस जातात ना मध्ये, म्हणजे मग एक थोडा डिस्टन्स राहतो, नवीन सांगायला गोष्टी असतात नाही का. त्याच्यामुळे म्हणजे आपण जरी काय रोज बोलत असलो एकमेकींची फोनवरती, व्हिडिओ कॉलवरती, व्हॉट एव्हर, तरी काय माहिती तो तरी पण एक मेंटेन्ड आहे, राईट. म्हणजे प्रत्यक्ष कटकट नाहीये ना एकमेकींची. म्हणजे वी कॅन डिसाइड की वी कॅन हँग अप वेन वी आर डन, राईट, वी कॅन एंड इट. घरी आल्यानंतर म्हणजे इवन इफ यू आर डन, यू काइंड ऑफ रेटत बसायला लागतं.
आय नो. म्हणजे तरी आपण दाखवतो बरं का चेहऱ्यावर, म्हणजे तरी आपले जे फोकस बडीशेप वगैरे देतो लोकांना, आउट ऑफ पण फोकस. काही लोक निघतच नाहीत बडीशेप दिल्याशिवाय. हो, आज त्यात मी विचारलं एआय गुरुला की डबे भरून ठेव का बडीशेपचे, किती वाजता सरकवायचे सांगून ठेव. हे पहिल्यांदा जेव्हा घडलं होतं तो तर म्हणजे थोर जीटीजी होतं. ओ माय गॉड. आणि अचानकच सुटला नवरा आणि सगळ्यांना बडीशेप वाटायला लागला. अगं म्हणजे सगळे नीट बसून गप्पा मारत होते. अगं जेवण झाली कोणाला घरी जायचं नव्हतं, पण आणि त्यांनी त्याचं असं झालं की तरी झालं ना आता आधीच्या गप्पा झाल्या, जेवण झालं, नंतरच्या थोड्या गप्पा झाला, आता जा. बडीशेप राहिली बहुतेक म्हणून जात नाही बहुतेक लोक. आणि आम्ही तरी इतके लोचट होतो की आम्ही ती बडीशेप संपत तिथेच बसलो. म्हणजे अशी छान आहे ना, मस्त आहे बडीशेप, मस्त आहे बडीशेप, वा वा. नाही, हो ना. त्या दिवशी फार मजा आली होती. पण त्या एके दिवशी, अनेक वर्षांपूर्वीच्या एके दिवशी असं ते शेकोटीचा दिवस होता का तो, की आपण नंतर वर येऊन बसलो होतो का? खूप नाही, थंडी होती बघ. तो शेकोटीचा दिवस नव्हता, तो वेगळा दिवस होता. हो, अच्छा. पुढच्या कारण वर्षी शेकोटी, कारण सगळे घाबरले होते शेकोटीला काय काय उडायला लागलं होतं त्याच्यातनं, म्हणून मग मे बी पुढच्या वर्षी शेकोटी नव्हती केली. पण असं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच भेटलो होतो. आणि राईट. तेव्हा घरात बसण्याचा ऑप्शन होता, असं नाही की आमच्या घरात बसायला जागा नाहीये. बट पीपल इन्सिस्टेड की बाहेरच बसायचं, डेकवरच. आणि साधारण तुझ्या डेकला आगच लागणार होती, कारण असं लोकांनी पांघरुणाच्या आतमध्ये ते हिटर बिटर इलेक्ट्रिक हीटर. का बसलात मग तुम्ही इथे, आणि वर गाणं, आणि ते पण अमितचं गाणं. म्हणजे हो हो हो. काहीच कळत नव्हतं की हे का चाललंय, यातली प्रत्येक गोष्टच का चालली आज, असं कळत नव्हतं. पण तरी पण तोच दिवस लक्षात राहायला बघ, एवढी मजा आली होती हा, त्या. कारण दोज इन्सिडेंट्स आर मेमोरेबल, दे आर इनफ्रिक्वेंट. आय नो, एक्झॅक्टली, खरंय. तरी आज मी येणार आहे तुझ्याकडे, म्हणजे जरी का आज मी खूप दिवसांनी येणार आहे, सो मला किती बाण मारलेस अंतर ठेवण्याचे, तरी आज मी आणि येणार. इन्व्हाइट करायचा कितीही प्रयत्न केला. मला माझ्या आयुष्यामध्ये अनेक लोकांनी वाईट वागवलेलं आहे, पण इतक्या इगरली इन्व्हाइट करायच्या आधीच अनइन्व्हाइट करायचा तुझा जो काय उत्साह प्रत्येक वेळेला असतो. आणि म्हणजे मला असं ओ माय गॉड झालेलं आहे आता. म्हणजे कळलं ना तुला, म्हणजे तो पहिला तर एपिसोड बेस्टच होता. म्हणजे जेव्हा तुम्हाला म्हणलीस की हा आपण आज भेटू वगैरे, फोन ठेवला मी, आणि तिसऱ्या क्षणी तुझा फोन आला, जणू काय मी लगेच निघावून पोहोचायलाच लागली तुझ्या इथे, की अगं नको 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 नको, आज नको येऊ, अगं अगं. म्हणलं अगं नाही येणार मी, एवढं लोड घेऊ नकोस. एवढा त्रास करून घेऊ नको. इन्व्हाइट समजूच नकोस तू. इन्व्हाइट आहे, इन्व्हाइट. मी अजून 5 वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे, तू मला कधीही फोन करू शकतेस की अगं नको आज, नको, नाही आज नाही, आज खूपच थंड आहे. आज खूप गार आहे, आज छोले भिजले नाहीत, आज छोले घडले नाहीत. हे घडू शकतं, कारण मी लोकांना बोलवून, म्हणजे 6 वाजता लोक येणार असेल तर 4 वाजता वडापाव करायला, बटाटी आणायला पब्लिकला जात असते, त्यामुळे अक्षरशः. हो, तू मला काय ते आहे, मी छोले घेऊन यायचेत का मग? नाही, हेही म्हणजे मी सांगितलंय. एक एक पायरी पुढे जाऊ शकतो नाही आपण. नाही, हेही मी सांगितलंय कोणाला तरी की आज आपण पाणीपुरीचा बेत करतोय, पण ना हो. माझे ते हे नाहीच आहेत वाटाणे, तर दॅट मी जाऊन मी ओनली, हे तुला माहितीये का? मी दुकानात जाऊन आणण्यापेक्षा तुमच्या घरी असतील तर तुम्ही शिजवून आणता का? नाही, तुम्ही भिजवून शिजवून वगैरे, म्हणजे तुम्ही खाऊनही येता का वगैरे, असं नाही म्हणलीस, हेच आमचं नशीब म्हणायचं. वा वा. मज्जा आहे. पण असे दोज फ्रेंड्स दॅट आर नॉट युअर नेबर्स, आणि तरी सुद्धा एवढं वाईट बोलतायत एकमेकांना, हे ऍसेट आहे. आय एम टेलिंग यू. येस येस, एवढं वाईट वागूनही परत परत येतात लोक. एवढे अनइन्व्हाइट करूनही मनावर न घेता स्वतः स्वतःचं जेवण घेऊन या एवढं सांगूनही जी लोक येतात, दोज आर द ट्रू फ्रेंड्स, द ट्रू जेम्स. आपापला डबा घेऊन येतात जे. आता कामाला काहीतरी शिजव, काहीतरी खायला कर, मी काहीतरी हो प्रयत्न करते, म्हणजे ऍटलीस्ट तुला थोडस हे द्यायचा प्रयत्न करते. 4 पर्यंत वगैरे सांगते की छोले भिजले की नाही वगैरे, चालतंय. थोडं तरी तुला म्हणजे हे कर. तसाही आपला आजचा मेनू सगळा हवामान अरडेच आहे, म्हणजे सगळ्यांनी आपापल्या विमानातनं घरी जायचंय. ढोकळे आणि छोले आणि वगैरे, नाही का? अरे आज खूप वार आहे, पण आय डोंट थिंक शेकोटी इज गोइंग टू हॅपन, सिरियसली. सॉरी म्हणजे, पण बघ, यू कॅन परत
आतमध्ये जागा आहे बसायला घरामध्ये, नाही असं नाही, पण काही लोकांना इतका फोमो होतो की हिटर बिटर घेऊन पण लोक बाहेर बसतात, कारण बाकी लोक बाहेर बसलेले असतात आणि त्यांना ते सगळं ऐकायचं असतं आणि मजा घ्यायची असते. त्यामुळे इट इज अप टू यू. सगळं बुडतं त्यांचं, नाही तर इट इज अप टू यू. शेकोटी जवळ बसायचंय का नाही? यास, आज मिलेंगे ओकी डोकी. आणि आपण घर जाएंगे. थँक्यू. बडीशेप खाऊन. बडीशेप खाऊन. अमितला सांग, इतक्या वाजल्यानंतरच बडीशेप द्यायची आहे, तोवर कुणीही बडीशेपला हात लावणार नाही. मी तर म्हणते की एंट्रीलाच ठेवते मी बडीशेप, असं मला वाटतंय. येऊ ना आजही आमच्याकडे येऊ नका असं सांग ना. वा वा, मज्जा. ठीक आहे, भेटू मग. ओके डोकी, चलो.